श्री उपासनी साई वाक्सुधा भाग 3 अध्याय क्रमांक 21 शके 1846 मिती वैशाख वद्य 30 सोमवार तारीख 2 जून सन 1924 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः अथ 21 अध्याय प्रारंभ परमेश्वरी घटना व नटणे। आज नित्य नियमाप्रमाणे भक्त मंडळी दर्शनात जाऊन पूजा वगैरे करीत असताना फाटकासमोर भिकाऱ्याने वाघ व अस्वले यांचा खेळ केल्यावर महाराजांच्या आज्ञेवरून भक्त मंडळीने त्यास खावयास दिले। त्यावर महाराज म्हणाले, परमेश्वर कसा कसा नटला आहे ते पाहून घ्या। त्याच्या वरून त्याला अनंत नावे झालेली आहेत। तो अनंत लीला करणारा, अनंत खेळ करणारा, अनंत आकार धरणारा, त्याच्या लीलेचा व त्याच्या आकाराचा अंत नाही, परंतु कोणतेही त्याचे आकार जड किंवा चैतन्य हे सर्व त्याचेच आहे। जसे मातीचे निरनिराळ्या तऱ्हेचे आकार बनवले तर हजारो प्रकारचे होऊ शकतात, म्हणजे त्या आकाराला अनुसरून त्या मातीचे निरनिराळे गुणधर्म व निरनिराळी नावे अनुभवाला येऊ लागतात। जसे मातीला गणपतीचा आकार आणला म्हणजे त्याच मातीच्या गणपतीला गणपतीने हे नाव पडून गणपतीप्रमाणे पूज्यभाव वगैरे ते गुणधर्म प्रगट होतात। त्याच मातीला सर्पाचा बरहुकूम आकार करून तोच आकार बाजूला कोठे दिसू लागला म्हणजे त्याच मातीला सर्पाचा गुणधर्म येतो व पाहणाऱ्याला भीती उत्पन्न होते। वाघाचा आकार मातीला देऊन व त्याला वाघाप्रमाणे रंगवून तो मातीच्या आकाराचा वाघ जर जंगलाच्या भागात ठेवला गेला तर त्याच वाघाचे गुणधर्म त्या मातीच्या ठिकाणी असल्यामुळे ते ठाऊक नसल्यामुळे माणसाला पाहिले तर वाघाच्या हिंस्रपणाच्या गुणधर्माचा भीतीदायक परिणाम त्या पाहणाऱ्यावर होतो। असे कुठपर्यंत सांगायचे? असे शेकडो मातीचे आकार त्या स्थितीत त्याची बरोबर मांडणी ठेवली तर तो बरा वाईट परिणाम पाहणाऱ्यावर होणारच। परंतु त्या मातीच्या सर्व प्रकारच्या आकाराची ज्याला पूर्ण माहिती झालेली आहे, तर जो समजतो की शेकडो आकार एकाच मातीचे आहेत, असे त्याला पूर्ण समजल्यावर त्या निरनिराळ्या आकाराच्या गुणधर्माचा बरा वाईट परिणाम त्यांच्यावर होत नाही। हे सर्व उदाहरणावरून समजा। या उदाहरणाप्रमाणे शुद्ध सच्चिदानंद परब्रह्म म्हणून जे आहे हेच केवळ सर्वत्र आहे। मातीच्या निरनिराळ्या आकाराप्रमाणे हेच सच्चिदानंद परब्रह्म सर्व स्थिरचर वस्तूंच्या आकार रूपाने बनले गेले आहे। मातीला जे जे आकार आले असतील त्यावेळी जसे त्या आकारांनी कोणी माती म्हणत नाही, तर त्या आकाराच्या गुणधर्माला अनुसरून जे नाव त्याला पडले असेल ते नाव त्याला म्हणतात। तसेच सच्चिदानंद परब्रह्माचे परब्रह्म काही कोणी म्हणत नाही, तर त्या जड चैतन्य आकाराचे जे नाव पडले असेल त्या नावाने स्थिती वस्तू समजणारे समजतात। अशा समजुतीत हजारो काल व हजारो जन्म आपले गेले असल्यामुळे हे जड चैतन्य आकाराचे जग मनुष्यासह त्या परब्रह्माचे बनले गेले असून ते आपण लोक विसरून गेलो। माती जशी सुख दुःख रहित आहे, तसेच ते सच्चिदानंद परब्रह्म निर्गुण निर्विकार सुख दुःख रहित असून ते आपण विसरल्यामुळे आपल्या आकाराच्या योगे त्या आकाराला अनुसरून आपण परब्रह्म अवस्थेतील निर्विकार असून विकारी मानू लागलो, निर्गुणी असून निरनिराळे गुण आपण घेऊ लागलो, सुख दुःख रहित असून सुख दुःख मानू लागलो इत्यादी। हे असे केवळ आपण व सर्व जग सच्चिदानंद परब्रह्म अवस्थेचे आनंदरूप असूनही आकारामुळे विसरून गेलो। आकार हे निराकार अशा शुद्ध सच्चिदानंद परब्रह्माचाच घनीभाव आहे। सर्व पृथ्वीचा गोलोक हा तरी त्या निराकार परब्रह्माचा परंपरेने बनलेला घनीभावच आहे। तर त्याचेच निरनिराळे प्रकारचे घनीभाव झाल्यामुळे त्या निरनिराळ्या घनीभावांचे म्हणजे निरनिराळ्या आकाराचे गुणधर्मही निरनिराळेच होऊन बसले। त्या निरनिराळ्या आकाराशी मनुष्याचा परस्पर निकट संबंध नेहमी होऊ लागल्यामुळे मनुष्याचे अस्तित्व व सुखदुःख हे सर्वच त्यासमोर दिसत असलेल्या निरनिराळ्या आकाराच्या गुणधर्मावर अवलंबून राहू लागले। त्यामुळे मनुष्य प्राण्याला आपण
कोण काय, कुठून आलो, आपली मूळ अवस्था काय, आपला हा मनुष्य आकार नाहीसा झाल्यावर पुढे काय व्हायचे, समोर दिसत असलेल्या जगाहून आणखी काही निराळे आहे काय, आपण नेहमी जे सुखदुःख भोगतो ते कशाच्या द्वारे येते आणि याहून अनेक काही सुखाची जागा आहे काय, इत्यादी अशा महत्त्वाच्या विचाराची बुद्धी नष्ट होऊन व तशी बुद्धी येत नसून समोर दिसत असलेल्या बऱ्या वाईट गोष्टी त्यातच त्या बुद्धीचा नेहमी उपयोग होत असल्यामुळे त्या रीतीची बुद्धी सर्वांची बनली गेली. त्यामुळे तशा उद्योगाला अनुसरूनच त्या मनुष्यांचा जीव त्या जगातल्या जगातच समोर दिसत असलेल्या गोष्टीत गुरफटून त्यापासून होणारे सुख दुःख नेहमी भोगीत जन्ममरण घेत राहतो आणि खरे काय आहे याची मनुष्य जातीला भुरळ पडून विसर पडून जातो. याला उदाहरण अलीकडे युरोपियन लोकांचा संबंध हिंदुस्थानाच्या लोकांना अत्यंत निकट होऊ लागल्यामुळे हिंदुस्थानच्या मनुष्यांचे जीवित्व आणि अस्तित्व आणि सुखदुःखाची बाजू हे सर्वस्व त्या इंग्रज सरकारवरच अवलंबून बसले. अलीकडच्या पिढीला पूर्वीची आपल्याला स्वतंत्र सुखाची वस्तुस्थिती कशी होती त्याचीही कल्पना बहुतेक नाहीशी होत चाललेली आहे. त्यांच्याकडून जे वळण मार्ग हिंदुस्थानात दाखवले जातात, ज्या ज्या गोष्टी किंवा वस्तू आपल्या समोर करतात तेच सर्व हिंदुस्थानाच्या लोकांना खरे वाटून व मन बुद्धीही त्यांच्या रीतीचीच बनली जाऊन त्यांच्याशीच निकट संबंध ठेवणे हेही बरे वाटून त्यांचे सर्व जीवत्व युरोपियन लोकांवरच अवलंबून होऊन बसले. त्यामुळे पूर्वीची सुमारे 5-50 वर्षांपूर्वीची प्रत्येक गावोगाव व घरोघर आपापल्या ठिकाणी सुखाने भाजी भाकर खाऊन खऱ्या सुखाची स्थिती कशी होती हे अलीकडचे लोक अगदी विसरून गेले. याच उदाहरणाप्रमाणे मनुष्यांनी जन्म घेतल्यापासून समोर दिसत असलेले जे अनेक निरनिराळे विषय वस्तूंचे आकार त्यावरच आपले सर्वस्व अवलंबून बसले आणि खरे आपण कोण व खरे आपले पूर्वस्वरूप काय होते हे विसरून गेलो. यावरून काय झाले, हा समोर दिसलेला वाघ किंवा तुम्ही चांगली दिसत असलेली माणसे आणि सर्व जे काही असेल नसेल ते सर्व त्या सच्चिदानंद परब्रह्माचे स्वरूप आहे. परंतु असे हे कोणीही ओळखीत नाही. त्या मातीच्या निरनिराळ्या आकाराची पूर्ण ओळख होऊन सर्व मातीच आहे असे पूर्ण ज्ञान झाल्याप्रमाणे ज्याला हे सर्व आकार परब्रह्माचीच आहे आणि ते परब्रह्म कसे आहे त्याचीही पूर्ण ओळख होऊन गेली, त्या ओळखीत बाकी राहिले नाही असे ज्याचे होते तो त्या मनुष्य आकार अवस्थेतच परब्रह्म रूप बनून जातो. म्हणजे मनुष्य आकारापूर्वी जी परब्रह्म अवस्था होती तीच स्थिती मनुष्य आकारात असून त्याची होऊन जाते आणि मग तो त्या मनुष्य आकाराच्या आधाराने त्या ब्रह्म अवस्थेत असलेला तो अत्यंत अनिर्वाच्य आनंद याचा उपभोग घेत राहतो. असा जो तोच पूर्ण सत्पुरुष आणि अशाच्या सहवासाने कोणीही त्या ब्रह्मानंदात जाऊ शकतो. मग सर्व स्थिरचर वस्तू परमेश्वर रूप आहेत म्हणून कोणत्याही बऱ्या वाईट एका वस्तूंच्या ठिकाणचे किंवा व्यक्तीचे असलेल्या गुणधर्माकडे व त्याच्या नावाकडे दुर्लक्ष करून केवळ परमेश्वरी भावनाच त्या ठिकाणी पूर्ण ठेवून त्या भावनेला अनुसरूनच त्या वस्तूशी किंवा व्यक्तीशी वर्तन ठेवले म्हणजे काही काळाने त्या वस्तूच्या ठिकाणच्या किंवा व्यक्तीच्या ठिकाणच्या गुणधर्माचा विसर पडून परमेश्वराची किंवा ज्या देवतेची भावना दृढ झाली असेल त्याच भावनेप्रमाणे त्या देवतेचा प्रादुर्भाव तेथे प्रत्यक्ष अनुभवास येऊ लागतो. मग मनुष्य किंवा इतर कोणतीही वस्तू असली तरी त्या ईश्वरापासून मिळणारा जो आनंद तोच तेथे मिळतो. किंवा वाघासारखे भीतीदायक प्राणी ते असतात त्यांच्या ठिकाणची भीती नष्ट होऊन परमेश्वरी गुणधर्मच तिथे प्रत्यक्ष अनुभवास येऊ लागतो. मग सर्प व्याघ्र वगैरे हिंस प्राण्यापासून भीतीचे काही कारणच उरत नाही. चित्तशुद्धी तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया याच साधू संतांच्या वाक्याप्रमाणे याच साधू तुकाराम महाराजांच्या वाक्याप्रमाणे अनुभव येऊ लागतो. रामकृष्णाधिक परमेश्वरी प्रत्यक्ष ओळख होण्याची मुख्य ठिकाणे हीच अवस्था चांगदेवांची झाली होती. म्हणून त्यांची स्वारी व्याघ्रावर बसून हातात सापाचे चाबूक घेऊन ज्ञानोबा रायापुढे आली तर हा एक प्रकारचा ईश्वरी मार्गाचा अभ्यास आहे. हिंस्र प्राण्यांच्या ठिकाणी किंवा शत्रूंच्या ठिकाणी ईश्वराशिवाय इतर कोणतीही भावना न ठेवता त्याप्रमाणे त्यांच्याजवळ न जाता दूरूनच परमेश्वर बुद्धीने जर वर्तन ठेवले व सेवा चाकरी केली तर काही काळाने चांगदेवांसारखी स्थिती होणार. त्यातही जर सद्गुरूंच्या आधाराने हा अभ्यास झाला तर लवकर साध्य होते व सर्वत्र ईश्वर रूपच दिसू लागते. जशी चांगदेवांची स्थिती तसे शेकडो महासत्पुरुष पूर्वी होऊन गेलेले आहेत.
हल्लीही शुद्ध अंतःकरणवाल्यांना कोणत्याही रूपाने तसे सत्पुरुष दिसतात. तशा सत्पुरुषाच्या ध्यानधारणेने, सहवासाने, स्मरणाने ईश्वरी गुणधर्म आपल्यात येऊ शकतात. म्हणूनच पूर्वकालीन महासत्पुरुषाच्या व रामकृष्णाधिक अवतारांच्या आकाराचे स्मरण ध्यानधारणा करण्याची वहिवाट आहे. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप जे रामकृष्ण यांच्या मूळचे जे निराकार स्वरूप हे ध्यानधारणेला अशक्य असल्यामुळे त्यात रामकृष्णाने आपले निराकार आकार अवस्थेत आणून जगाच्या खऱ्या कल्याणासाठी ध्यानधारणेला मुख्य साधनीभूत होऊन बसले. रामकृष्ण हे मनुष्याच्या आकाराने जरी आले तरी रामकृष्ण हे नाव त्या आकाराचे नाही, तर मूळ जे आनंदरूप परब्रह्म त्याचे नाव आहे. ते कसे? राम शब्दाचा अर्थ व कृष्ण शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. सर्वांची व्याख्या समजून घेण्यास तुमचा अधिकार पाहिजे. जरी छाननी केली तरी ग्रहणशक्ती पाहिजे. राम शब्दात र हा मुख्य शब्द आहे आणि र मध्ये रकार, अकार, मकार म्हणजे अनुस्वार असे मुख्य 3 वर्ण आहेत. एक रकार व अनुस्वार व अ नुसते आणि र व अनुस्वार मुख्य आहेत. त्याची पूर्णता दाखवण्यासाठी आकाराची जरुरी आहे. मुख्य 3च आहे. रकार म्हणजे आकाराशिवाय अर्धा र आणि कोणी रेफ असं म्हणतात. अनुस्वार हे मुळातील आहे. रच्या पूर्णतेकरता अ मध्ये घालून त्या अनुस्वारासह रम असे झाले आणि मूळच्या स्थानाचे रम हे नाव तेथील गुणधर्माला अनुसरून झाले. तेथील गुणधर्म कोणता? तर अत्यंत आनंद असे जे स्थान त्याचे नाव रम आणि जे रम तेच रामरूपाने मनुष्याच्या आकारांनी अवतरले होते. रम पासून ते अवतरले म्हणून त्याचे नाव राम. तेच आकाराला येऊन त्या आकारालाही त्याच नावाने म्हणजे रामकृष्ण या नावाने म्हटले जाते. प्रत्यक्ष रामकृष्ण अवताराच्या वेळेसुद्धा रामकृष्ण ही नावे प्रत्यक्ष परब्रह्म पदाची आहेत व तेच आता मनुष्य आकारास आले आहेत. अशी ज्याची दृढ भावना होती ते रामकृष्ण रूप होऊन ब्रह्मपदाला गेले व हे सर्वसामान्य मनुष्य आहेत. अशी ज्यांची भावना होती ते तसेच राहिले. हल्ली सुद्धा सर्व मनुष्य रामाचेच आकार आहे. अशा दृढ भावनेने कोणीही सत्पात्र मनुष्याच्या ठिकाणी किंवा ज्या सत्पात्र मनुष्यावर आपली पूज्य बुद्धी होत असेल अशांच्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणचे मनुष्यपणाचे गुणधर्म लक्षात न घेता राम किंवा कृष्ण यांचीच दृढ भावना ठेवून त्याप्रमाणे तसे त्यांच्याशी वर्तन ठेवले तरी काही काळाने त्याच सत्पात्र मनुष्याच्या ठिकाणी रामकृष्णाचे रूप पाहू लागेल आणि ज्या देवतेची भावना ठेवली असेल ते रूप दृष्टीस पडेल व त्यांच्याच योगे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होते. सत्पात्र मनुष्याच्या ठिकाणी पूज्य भावना ठेवून जशी ईश्वर प्राप्ती करून घेता येते तशीच इतर कोणत्याही ठिकाणी ईश्वर भावना ठेवली तर तेच फळ मिळते. सर्वसाधारण मनुष्यांची सर्वत्र परमेश्वर बुद्धी होत नाही. म्हणून श्रीकृष्ण भगवान म्हणतात की जी जी ठिकाणे मी सांगून ठेवली आहेत त्या ठिकाणीच मी प्रत्यक्ष आहे. अशा शुद्ध भावनेने जर सत्कर्णी ठेवाल तर प्रत्यक्ष माझीच म्हणजे खास परब्रह्म परमेश्वराचीच त्याला प्राप्ती होईल. अशी ठिकाणे कोणती? विशेष महत्व, अघटित शक्ती असे ज्या ज्या ठिकाणी किंवा ज्या ज्या मनुष्याधिक व्यक्तींच्या ठिकाणी असेल मग ते चांगल्या प्रकाराने असो वा वाईट प्रकाराने असो, परंतु विशेष काही महत्त्वाचे अमानुष आहे तेथे माझीच म्हणजे खास परमेश्वराची वस्ती असते असा सिद्धांत आहे असे भगवंताने गीतेत म्हटले आहे. व अशा विशेष महत्त्वाच्या परमेश्वरी वस्तूही फार थोड्या आहेत. याला उदाहरण पृथ्वी एक व सार्वभौम राजाही एक. सर्व अघटित सत्ता अमानुष शक्ती त्या राजात असते. म्हणून भगवान म्हणतात त्या राजाच्या रूपाने माझी विभूती आहे. तसेच वृक्षामध्ये अस्वस्थ म्हणजे पिंपळ वृक्ष, औदुंबर इत्यादी अक्षरामध्ये अकार, ओंकार, रकार, गकार वगैरे, मनुष्याचे मन, पूर्ण सत्पुरुष, सत्पात्र ब्राह्मण, महाप्रतिव्रता, कन्याकुमारी अवस्थेत असलेल्या सती, साध्वी स्त्रिया, पाण्यात गंगा, गोदावरी वगैरे, महान नद्या इत्यादी भगवंताच्या विभूती सर्वत्र नसून थोड्या असतात. अशांच्या मध्ये प्रत्यक्ष परमेश्वराची वस्ती असते. हिरे, माणिक, सोने हे टोपल्यानिशी विकण्यास कुठे मिळत नाही. ती महत्त्वाची वस्तू मानलेली आहे व ती वस्तू थोडी आहे, अर्थात त्या ठिकाणी परमेश्वराची वस्ती आहे. हिरे, माणिक इत्यादी वस्तू ज्या थोड्या आहेत व आपण त्याला महत्त्व देतो म्हणून त्या ठिकाणी ईश्वरत्व समजून त्या वस्तू अंगावर धारण कराव्या. त्याचे व सोन्याचे पाणी अंगावर पडावे असे कोठे कोठे शास्त्रात सांगितले आहे. हे वस्तूंपैकी उदाहरण झाले.
ज्या वृक्षाला पहिल्यापासून फळ येत नाही आणि ज्या स्त्रीला संतती होत नाही असे वृक्ष किंवा स्त्रिया फार कमी असतात, तर अशा वृक्षांचे व स्त्रियांच्या ठिकाणी परमेश्वराची वस्ती असते. यासंबंधी एक गोष्ट आहे. एक सत्पात्र पुरुष होता. यासंबंधी एक गोष्ट आहे. एक सत्पुरुष होता. तो प्रवास करीत असता कुठेतरी वस्ती करावी म्हणून एका नदीच्या काठी आमराईत ती जागा रमणीय आहे असे पाहून वस्ती करण्याचे त्याच्या मनात आले. व ज्या ठिकाणी झाडास फळे नसतात असा समय होता. त्या सत्पुरुषाने सर्व झाडांकडे नजर टाकून त्यातील एका झाडाखाली आसन मांडले. स्नान व फराळाकडून तेथे खुशाल पडून राहिला. संध्याकाळी आमराईचा धनी सहज तेथे जात असता त्याने पाहिले की कोणी साधू महाराज तेथे बसले आहे. त्या पाटीलभावाने तेथे जाऊन बुवाजीस नमस्कार केला व कोठून आला इत्यादी प्रश्न केला. तो सत्पुरुष म्हणाला, प्रवास करीत करीत आलो. वाटेत ही रमणीय जागा पाहून येथे विश्रांती करता थांबलो. त्यावर पाटील म्हणतात, वाटेल तितके दिवस राहावे. आम्ही यथाशक्ती सेवा करू. येथे आवडत नसेल तर या समोरच्या गावात माझे घर आहे. घरी चला, तेथे सेवा करू. नसता इथेच राहा. साधू, अच्छा बेटा, या आमराई किसकी आहे? पाटील, या आपल्या लेकराची आहे. साधू, क्या तुम्हारी आहे? पाटील, होय, माझ्या बापदादांनी लावले आहे. अगर इस आमराई में तुमको आराम मिलता हो तो यहाँ रहो, लेकिन इस झाड़ के सिवाय दूसरे झाड़ के नीचे आसन जमाओ. त्यावर साधू म्हणतात, क्यों? पाटिल म्हणतात, ये झाड़ काटने का है. कल ये झाड़ काटने को लोग आएंगे. साधू म्हणतात, काय को काटते हो? पाटिल, घर का काम चल रहा है, घर का काम करना है, तख्तों की जरूरत है. ये झाड़ बड़ा है, इसके तख्ते अच्छे निकलेंगे, हमारे काम आएंगे, इसलिए इसको काटना है. साधु, ऐसे झाड़ तो बहुत है, उनमें से एक काटो. पाटिल, इस झाड़ को फल नहीं आता, उसकी अड़चन काय को होना, इस वास्ते ये झाड़ काटना है. साधु म्हणतात, तुम्हारे बुजुर्गों ने बहुत झाड़ लगाए, एक झाड़ फल नहीं देता तो उसको काय को काटना. तर पाटिल म्हणतात, घर के लिए ज़रूरत है, इस वास्ते दूसरी लकड़ी मोल से क्यों लाना, इस वास्ते इसको ही काटते हैं. साधु म्हणतात, अच्छा काटो, हम दूसरे झाड़ के नीचे आसन क्यों जमाएंगे, यहाँ से ही चले जाएंगे, क्योंकि सब झाड़ को देखकर इसी झाड़ को पसंद करके हम इसके नीचे बैठे हैं. पाटिल महाराज, आप जितने रोज रहेंगे उतने रोज झाड़ नहीं काटेंगे, बाद में काटेंगे. साधु महाराज म्हणतात, सब झाड़ को फल जो आता है वो इसी झाड़ के वजह से आता है. खूप मुख्य गोष्ट त्या साधू महाराजांनी सांगितलेली आहे. पाटिल, हाँ महाराज, सब झाड़ का फल आता है मगर इसी झाड़ को फल नहीं आता. पाटलांना ती गोष्ट नीट समजली नाही. तेव्हा साधू महाराज म्हणतात, इसी एक झाड़ की वजह से सब झाड़ों को फल आता है, क्योंकि इस झाड़ में परमात्मा है. सब झाड़ में परमात्मा है, मगर इस झाड़ में खास तौर पर कार्रवाई करने के लिए वो परमात्मा बैठा है. इस झाड़ में परमात्मा है, क्योंकि जो चीज़ कम होती है उसमें परमात्मा रहता है. इस झाड़ में परमात्मा है, तुम इस झाड़ की पूजा करते जाओ, तुमको उसका फल मिलेगा. त्यावर पाटील म्हणतात, महाराज, मुझको 2 औरत है मगर बच्चा नहीं. त्यावर साधू म्हणतात, सब औरत को बच्चा होते हैं, थोड़ी औरतें ऐसे हैं कि उनको बच्चा नहीं होता, ऐसी औरतें थोड़ी ही रहती है, तो ऐसी औरत में खास भगवान की वस्ती रहती है. त्यावर पाटील म्हणतात, क्या मेरी औरत में भगवान की वस्ती है? साधु म्हणतात, हाँ, बिना बच्चे की औरत जो है उसमें परमेश्वर रहता है, और तुम उसके पति भी परमेश्वर हो. अब काय को परमेश्वरपन खोते हो? जो वस्तु दुनिया में कम है और उसका महत्व ज़्यादा है वह परमेश्वर का वास करती है. सारांश काय, तर जी वस्तू कमी तेथे ईश्वराची वस्ती आहे. विंचू, सर्प, नारायण यासी वंदावी दुर्न. वाघ, सर्प इत्यादी हिंस्र प्राणी कमी असतात. पुष्कळ दिवसांनी पुष्कळच्या घरातून एखाद्यामध्ये साप दिसेल. हिंस्र पशूमध्ये पुष्कळ शक्ती आहे. दुखण्यात खितपत राहून पुष्कळ दिवसांनी मरण येईल, परंतु वाघ म्हणतो की मी 1 क्षणात मारून टाकेल. विंचू म्हणतो, पुष्कळ दिवसांच्या रोगाची कामगिरी मी 1 मिनिटात दाखवतो व रडाव्यास लावतो. एकंदरीत हिंस्र प्राणी ही नारायणच आहेत, म्हणून विंचू, सर्प, नारायण असे म्हटले जाते. एकंदरीत काय समजायचे की विंचू, सर्पासारखे निकृष्ट प्राणी आणि जगापैकी कोणतीही चांगली किंवा वेडीवाकडी वस्तू त्यांच्या ठिकाणी जर परमेश्वर बुद्धीने पाहू लागले व ती बुद्धी जर पूर्ण झाली तर त्यांच्या ठिकाणी देखील प्रत्यक्ष नारायणाचेच रूप होते.
दर्शन मिळते. जसे प्रल्हादाने लाकडामध्ये पूर्ण परमेश्वर बुद्धी ठेवल्यामुळे लाकडातच त्याला नारायणाचे दर्शन झाले. मीराबाईने नामदेवाने दगडातच परमेश्वराची बुद्धी कायम केल्यामुळे तेथूनच त्यांना प्रत्यक्ष परमेश्वराची प्राप्ती झाली. तुम्ही आता या माझ्या वेडावाकड्या ठिकाणी परमेश्वर बुद्धी ठेवली आहे, तीच जर दृढ होऊन पूर्ण झाली तर तुम्हालाही येथूनच परमेश्वराची प्राप्ती होऊन अखेर परमेश्वर रूप होऊन जाल. नाहीतरी माझ्याकडून जे येथे येणाऱ्यांच्या कल्याणाकरता व्हावायचे ते होऊनच राहिले आहे. सत्कर्माच्या पूर्णतेस विघ्नांची जरुरी. हिरे माणिक इत्यादी बहुमोल वस्तूप्रमाणे खरे पूर्ण पोहोचलेले सत्पुरुष दुर्मिळ असतात. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, बहु अवघड आहे संत भेटी. सत्पुरुष अवस्था येण्यासाठी प्रयत्न करणारे फार थोडे असतात. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् दत्तति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित् मा वेत्ति तत्त्वतः. हजारो मनुष्यांमध्ये एखादा माझ्या प्राप्तीकरता प्रयत्न करतो आणि तशा हजारो प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादाच खऱ्या रीतीने मला ओळखतो. कारण तसा प्रयत्न करीत असता अनेक विघ्न सहन करावी लागतात. वाघासारख्या हिंस्र प्राण्यांची जेव्हा भीती राहणार नाही, म्हणजे त्याला मृत्यूची भीती वाटत नाही, म्हणजे परमेश्वरासाठी जो मरालाही तयार झाला तोच अखेर पूर्ण होतो. याविषयी पुष्कळ उदाहरणे आहेत. एक असाच देवाच्या नादी भरलेला मनुष्य परमेश्वराच्या प्राप्तीसाठी एकांतात डोंगरात जाऊन बसला असता. कोणी करू लागला म्हणजे त्याला अडथळे येत असतात. त्याला न जुमानले तर जिंकले. हे अडथळे येणे म्हणजे परमेश्वर कसोटीच पाहतो असे म्हणतात. म्हणून त्याची कसोटी पाहण्यासाठी समोर वाघ येऊन त्याने किंकाळी फोडली, परंतु त्या मनुष्याने न घाबरता हे शब्द उच्चारले की ज्याच्यासाठी मी येथे बसलो आहे त्याचे आकार काय थोडेच आहेत, याच आकाराने तो का आला नसेल असे समजून आणि याच्यात जर परमेश्वर आहे तर याच्या हातून मेलो तर हरकत नाही असा निश्चय करून तो त्या वाघासमोर गेला व त्याच्या पायावर मस्तक ठेवले. परंतु चमत्कार असा की त्या वाघाने त्याला न खाता आपला पंजा त्याच्या पाठीवर ठेवला व तो चालला गेला. आपल्या पाठीवर पंजा ठेवला म्हणजे परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद दिला असे समजून त्याने आपले अनुष्ठान चालूच ठेवले. पुढे त्या मनुष्याची योग्यता फार वाढली. दिलीप राजाच्या वेळीही असाच प्रकार झाला की तो दिलीप राजा पुण्यवान पुत्र होण्यासाठी गायीची सेवा करीत असे. अरण्यास त्या गायीस नेऊन त्याने सेवा करावी त्याची कसोटी पाहण्यासाठी असे घडून आले की ती गाय एका दरीत शिरली. ती कामधेनू होती. ती तेथे शिरल्याबरोबर एका सिंहाने तिच्यावर झडप घातली. राजास फार वाईट वाटले. मी राजा असताना या सिंहाकडून गायीस मारू देऊ काय असा विचार करून त्याने धनुष्य सज्ज केले. तर राजाने भात्यातून बाण काढण्यासाठी जो हात मागे नेला तो तसाच मागे राहिला. अगदी गाडल्यासारखा झाला. तो राजाच होता. समजदार असल्यामुळे हा सिंह साधारण नसून ईश्वरी अंश आहे असे तो समजला. इतक्या सिंहास वाचा फुटली व तो म्हणाला, मी पुष्कळ दिवसांचा उपाशी आहे. मी ही गाय खाणारच. मी शंकराचा दूत आहे. शंकर जेव्हा नंदीवर बसतात तेव्हा मी पायरीसारखा होतो. माझ्या पाठीवर पाय देऊन त्या उंच नंदीवर श्री शंकर बसतात. या गुहेमध्ये माझ्याकडे एक कामगिरी आहे. पार्वती मातेने तेथे एक झाड लावले आहे. ती रोज तेथे येऊन त्या झाडास पाणी घालीत असते व मला त्याच्या रक्षणाकरता ठेवले आहे. ही गाय आता ते झाड खाईल याकरता व मला आज्ञा आहे की ही गुहा सोडून जाऊ नको. या गुहेत जे येईल ते खात राहा. मी पुष्कळ दिवसांचा उपाशी आहे तेव्हा आता ही गाय मी खाणार. राजा एकनिष्ठ भक्त होता. तो म्हणाला, तुला जर भूक लागली असेल तर मला खा व ही गाय सोड. तो सिंह म्हणाला, असे कसं होईल? मला गायीसारखे आणि तूही सारखा. पूर्वीच्या काळी माणसे व गायी धिप्पाड असत. तेव्हा राजा म्हणाला, गायीला सोड व मला खा. नाही हो म्हणता म्हणता राजाचं खाऊन गायीच सोडायचे ठरले असता राजा म्हणाला, आईबापांच्या पोटी जन्म घेऊन सार्थक झाले असे म्हणून मोठ्या आनंदाने त्याच्या पुढे जाऊन बसला. सत्कर्मात अडथळा आणण्यास जे कोणी कारण असेल तर त्या ठिकाणी परमेश्वर समजावे. त्या सिंहाने जो ईश्वरी अंश होतात त्याने त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला असा आशीर्वाद दिला की या गायीच्या दुधाप्रमाणे तुला पुत्र होईल. पुढे याच कुळात श्री रामचंद्राचा अवतार होईल. दिलीपाचा पुत्र रघुचा पुत्र अज, त्यापासून दशरथ राजापासून रामचंद्र जन्मले. एकनिष्ठेने तपश्चर्या करावी. निर्धास्त होऊन विषयात लक्ष न घालता तपश्चर्या झाली म्हणजे त्या कुळात परमेश्वर अवतार धारण करतो.
ज्याने तप केले तोच परमेश्वर होऊन बसतो. निराकार सच्चिदानंद परमात्मा तोच जगात येऊन जीवदशेत होतो. त्यानेच पुढे तप करून जीवदशा घालून पुन्हा परत सच्चिदानंद अवस्थेत गेला, परंतु साकार अवस्थेतच गेला. तोच परमेश्वर जगाच्या कल्याणासाठी प्रसंगाला अनुसरून जो योग्य आकार घेणे असेल त्या आकाराने अवतार रूपाने येतो. या तर गोष्टी तुम्ही पाहिलेल्या नाहीत, पण माझ्या स्वतःसंबंधी जर तुम्ही विचार कराल तर शोधांती तुम्हाला कळून येईल की माझ्यावर डोंगराखंगरात व इतर ठिकाणी पुष्कळ ठिकाणी कठीण प्रसंग येऊन गेले, परंतु मी काही परमेश्वर प्राप्तीसाठी डोंगराखंगरात गेलो नव्हतो. तर मी केवळ माझ्या जीवाचा व शरीराचा मला काही उपयोग दिसेना व ते पूर्ण नकोसे होऊ लागले, म्हणून आपला उपाशी तापाशी मरेपर्यंत पडून राहावे अशा उद्देशाने जाऊन बसलो होतो व मरेपर्यंत उठायचेच नाही असा निश्चय केलेला होता. त्यात मला पुष्कळ विघ्ने जरी आली तरी मी काही तो निश्चय सोडला नाही. मग देहाच्या योगे तर काही मी मेलो नाही, पण जीवाने मरण्याचा अनुभव जेव्हा पूर्ण झाला तेव्हा माझा निश्चय होऊन गेला. असे होऊन पुढे परमेश्वरी रीतीचे जे काय व्हायचे ते झाले. सारांश काय तर कोणतेही विघ्न येऊ लागले म्हणजे परमेश्वर कसोटी घेतो असे समजावे, आणि त्या कसोटीच्या योगेच आपला आत्मा शुद्ध पवित्र होऊन अधिक तयारी होत राहते. अशी ईश्वराकडून कसोटी पाहण्याचा प्रसंग जर येणार नाही व निर्विघ्नपणे कार्य पार पडेल तर त्यास पूर्ण झाले असे म्हणू नये. विघ्न येऊन परमेश्वराच्या कसोटीस उतरला गेला पाहिजे, म्हणजेच परमेश्वराकडून कसोटीच्या रूपाने पार झाले पाहिजे. विघ्नास न जुमानता कार्य तडीस नेले तर काय कार्य पूर्ण झाले. विघ्न आले म्हणून कार्य सोडून दिले तर ते तप वाया जरी जात नाही तरी त्याचे फळ जसे मिळावे तसे मिळत नाही. म्हणजेच परमेश्वराकडून कसोटीच्या रूपाने पास झाले पाहिजे. विघ्नास न जुमानता कार्य तडीस नेले तर कार्य पूर्ण झाले व विघ्न आले म्हणून सोडून दिले तर ते तप वाया जरी जात नाही तरी त्याचे फळ जसे मिळावे तसे मिळत नाही. म्हणून परमेश्वरी सत्कर्म, तपश्चर्या, अनुष्ठाने, पारायणे आणि अशीच काही सत्कर्मे निश्चयाने काही फळ करण्याचे ठरवून करू लागले, आणि त्या पुण्याच्या योगे जर ईश्वराकडून आपल्यावर कृपा व्हावयाची असलीस तर तोच कसोटी करता निरनिराळ्या तऱ्हेचे मधून लहान मोठी विघ्ने आणीतच असतो, परंतु निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. हे वाक्य लक्षात ठेवून कसाही प्रसंग आला किंवा कोणत्याही देवावरची किंवा सत्पुरुषावरची निष्ठा ढळण्याचाही सत्पुरुषाकडून किंवा कोणाकडून प्रयत्न होऊ लागला, कोणाकडून निंदा होऊ लागली, अशा प्रकारच्या कोणत्याही विघ्नाला न जुमानता आपले धरलेले व्रत, अनुष्ठान किंवा श्रद्धा निष्ठा चालूच ठेवली म्हणजे जिंकले, त्यालाच निश्चय असे म्हणतात. विंचवाचा दंश झाल्यावर तुम्ही वेदना सहन करून वेदना कमी होऊन पूर्वीसारखी दुःखरहित अवस्था होईपर्यंत ईश्वराचे नामस्मरण करावे, म्हणजे पुरश्चरणाचे फळ मिळते. एखाद्या मंत्राच्या प्रत्येक अक्षराचा लक्ष जप झाला म्हणजे पुरश्चरण झाले असे म्हणतात. या पुरश्चरणास पुष्कळ दिवस लागतात, म्हणून विंचवाचा दंश झाल्याबरोबर दुसऱ्या कोणाकडे लक्ष न देता जेथल्या तेथे बसून विंचवाच्या वेदना नाहीशा होईपर्यंत शक्य तितका वेळ रामराम म्हणत गेलो तर पुरश्चरण होते. तसेच ग्रहण लागण्यापासून सुटेपर्यंत कोणत्याही देवतेचे नामस्मरण करीत राहिले तर पुरश्चरणाचे फळ मिळते. सत्पुरुषाची बरी वाईट करणी जगाच्या कल्याणासाठीच असते. सत्पुरुष तुमच्यासारखा मनुष्यच आहे, परंतु त्याने तप करून सदअवस्थेत जाऊन आपल्या परिवाराचा किंवा जगाचा कारभार राहिला असेल त्याकरता अवतार घेऊन येतो. जगाचा कारभार करताना त्या व्यवहारामध्ये त्याने काही कोणाचे वाईट केले तरी दोन्ही प्रकाराने कल्याणच होत असते. सत्पुरुषांनी गोड बोलून कोणाला उपदेश केला किंवा चांगली वस्तू देऊन कोणाला खुश केले किंवा याच्या उलट कोणाला शिवीगाळ देऊन मारहाण केली तरी दोन्ही प्रकाराने ते कल्याणच करीत असतात. विंचू, सर्प किंवा कोणतेही प्राणी सत्पुरुषाकडून जर मारले गेले तर त्या प्राण्यांना पुन्हा विशेष कारणाशिवाय जन्म मरणाचे फेरे न येता ते एकदम सद्गतीसच जातात. असे सत्पुरुषाकडून मरणारे प्राणी बहुतेक करून एवं पूर्वजन्माचे मनुष्यच असतात. त्यांच्याजवळ काही पूर्वपुण्याई असते व काही दोषांमुळे त्यांना विंचू, सर्प वगैरेचा जन्म घेण्याची पाळी आलेली असते. त्या पूर्वपुण्याईच्या योगे सत्पुरुषाच्या हातून मृत्यू येऊन ते लागलीच उद्धरून जातात. मनुष्यांचा सुद्धा सत्पुरुष जीव घेतात, परंतु मनुष्यांचा जीव घेण्याची पद्धत निराळी असून गुप्त आहे.
मनुष्यांचा जीव घेण्यात त्याचे शरीर तसेच कायम ठेवले जाऊन आतील दृष्ट जीवाची मात्र हरण केले जाते. त्यायोगे त्या मनुष्याचे आयुष्य संपल्यावर देह वासनानंतर ते सद्गतीलाच जातात. मृतजीवांच्या सद्गतीकरता ठिकाण मनुष्यांच्या किंवा इतर कोणत्याही प्राण्यांच्या सद्गतीसाठी त्यांच्या अंतकाळाच्या प्रसंगी कोणत्याही प्रकारे सत्पुरुषाशी संबंध असण्याची जरुरी असते. एकतर त्यांच्याकडून त्या जीवाचे हरण झालेले विशेष उत्तम, किंवा कोणाचाही अंतकाळ सत्पुरुषाच्या सानिध्यात झालेला उत्तम, किंवा त्यांचे जे ठरलेले स्थान असेल त्या स्थानात झालेलाही उत्तम, किंवा कोठेही अंतकाळ होत असताना सत्पुरुषाचे किंवा परमेश्वराचे स्मरण करीत अंतकाळ झाला तर उत्तमच. यापैकी काहीच न झाले तर कोणाच्याही अंतकाळानंतर त्याची उत्तर क्रिया श्राद्ध क्रिया ती तरी सत्पुरुषाच्या सानिध्यात किंवा त्यांच्या जागेच्या हद्दीत त्या मृतांच्या परिवारांनी केले तरी त्या जीवाला सद्गतीच मिळते. हे जरी नाही झाले तरी मृताच्या परिवाराने कोणत्याही पर्वकाळी किंवा कोणत्याही इतर दिवशी व कधीही त्या मृताचे श्राद्ध त्या सत्पुरुषाच्या हद्दीत केले तरी जितक्या काळाने करेल त्यावेळेस तो मृतजीव कोठेही असला, कोठेही जन्म घेतला असला किंवा कोठेही नरकात असला तरी त्याला त्यावेळेस सद्गतीच मिळते. कोणीकडून तरी कोणाच्याही मरणाचा प्रसंग किंवा केव्हाही श्राद्धाधिक क्रिया या सत्पुरुषाच्या सहवासात किंवा त्याच्या संबंधात झाल्या म्हणजे त्या मृतांना सद्गतीच मिळते हा निश्चय समजावा, यात संशय नाही. पुष्कळ वर्षांपासून या ठिकाणावर माझ्याबरोबर शेकडो लोक येथे येऊन तीर्थविधी करतात व आपल्या वाडवडिलांचे श्राद्ध करतात व त्यांचे पिंड माझ्या पायाला किंवा पिंजऱ्याला स्पर्श करून गायीच्या मुखी घालतात. तसेच कित्येक प्रथमपासून उत्तर क्रियाही येथे करायला येतात आणि अस्थींचा येथे पायास किंवा पिंजऱ्याचा स्पर्श करून प्रवाह करून देतात. अशी जी ही वहिवाट येथे पुष्कळ दिवसांपासून पडली गेली आहे त्यावरून इतर ठिकाणच्या तीर्थविधीप्रमाणे मृतजीवांना येथूनही सद्गती मिळावी असा ईश्वरी संकेत असला पाहिजे. काशीसारख्या क्षेत्रस्थळी तीर्थविधी करण्याची जी वहिवाट आहे त्याचे कारण तरी हेच आहे की तेथेही पूर्वकाळी पुष्कळ सत्पुरुष होते व त्यांच्या सानिध्यात व गंगेच्या सानिध्यात शेकडो जणांचा उद्धार झाला होता, म्हणून अजूनपर्यंत ती वहिवाट कायम आहे. राम हे पूर्ण परब्रह्म सत्पुरुष अवतारिक यांच्या हातून जर आपल्याला मृत्यू येईल तर आपण रामपदाला अखंड सुखात जाऊ अशा निश्चयाने रामाने आपल्या परिवारासह रामाच्या हातून आपले मरण आणून घेतले. तसेच कृष्णाच्या हातून कंसाधिकांचा वध झाला व त्यांच्या सानिध्यात कौरवांचा नाश झाला, म्हणून ते सर्वजण सद्रूप होऊन अखंड सुखात गेले. म्हणून पूर्ण बनलेल्या सत्पुरुषाच्या द्वारे कोणाच्याही जीवाचे हरण केले गेले किंवा त्याच्याकडून किंवा त्याच्याकरता कोणालाही काही त्रास झाला तर त्या योगी कोणाचेही कल्याणच असते. आधी कडू मग खरी गोड. मी शिर्डीस खंडोबाच्या देवळात असताना तेथे दिवा नाही, बत्ती नाही, तेल नाही, अंधार गुडूप, अंगावर चिरूटही नाही व त्याचा लहान तुकडा घेऊन टेकून बसत असे. अशा टेकून बसण्यात पाठीचा भाग मागे जातो व गुदद्वाराचा भाग पुढे येत असतो. अशा स्थितीत बसलो असता एक विंचू आला व त्याने गुदद्वार व शिश्नाच्या ठिकाणी दंश केला. लिंगाच्या ठिकाणी काही गुळगुळ करीत असल्याचा भास झाला म्हणून त्याला हलवले. तो त्या विंचवाने डंक मारला. मग रात्रभर त्या विंचवाशी गोष्टी करीत वाऱ्यावर बसून राहिलो. एवढ्याने झाले नाही तर पायास, हातास, पाठीसही पुष्कळ वेळा तो विंचू डसला. मी म्हणतो मी गुन्हेगार असेल तर त्या विंचवाच्या दंशाने पाप कमी झाले. याचप्रमाणे कोणाकडून मला त्रास होऊ लागला तर विंचवाचा दंश झाला असे मी समजतो. चांगले पद भेटण्याचा प्रयत्न केला तर वाईट पदाचा अनुभव घेतल्याशिवाय ते पद भेटणार नाही. म्हणून तुम्हाला जर कोणाकडून त्रास होऊ लागला तर तो विंचवाच्या दंशाप्रमाणे समजून सोसून परमेश्वराचे नामस्मरण करीत वेळ काढत जा, म्हणजे त्याच ओघे पुढे सुखाचाही वेळ लवकरच येईल. यत्तग्रे विषमीश परमामे मृतोपमम या भगवंताच्या वाक्याप्रमाणे जो विषासारखा त्रास सोसेल त्याला पुढे अमृताप्रमाणे अखंड सुख मिळेल. मीठा मीठा सब कोई खाए, कड़वा न खाए कोई, जो कोई कड़वा खाए वो सबसे मीठा हो जाए. जेवढे प्रतिकूल म्हणजे मनाविरुद्ध आपल्याला आवडत नाही असे ते सर्व कडूच, परंतु ते गोड समजून त्याचा उपयोग केला तर ते खरे गोड हाती लागेल. पंढरपुरास लोक जातात, तिथे विठ्ठल विठ्ठल करतात.
हे सर्व उत्तम आहे व या उत्तमाचा फायदा पुष्कळांना होतच असतो. कारण पंढरपूरच्या यात्रेत जाणाऱ्या लोकांना घरातून निघल्यापासून परत येईपर्यंत पुष्कळ प्रकाराने त्रासच घ्यावा लागतो. कित्येक तर पायांनीच चालून घेतात. रस्त्याने चालण्याचा त्रास, कित्येक उपवास करीत जातात त्याचाही त्रास. पंढरपुरात गेल्यावरही जे खरे भक्त असतात ते तेथे कोणत्याही प्रकारच्या सुखाची आशा न करता कुठेही थंडी गारठ्याचे, पावसाचे, चंद्रभागेच्या तीरी पडून राहतात व अहोरात्र विठ्ठलाचा नामघोष करीत राहतात. तेथे हजारो जणांच्या गर्दीमध्ये धक्केबुक्की खातात. आगगाडीत बसायची पाळी आली तर बकऱ्या मेंढरासारखे वॅगिनमध्ये ठेचाठेची करीत तकलीफ भोगीत प्रवास करतात. हा इतका त्रास कशासाठी? तर सुखरूप असे रामपद मिळावे म्हणून. देवाच्या पायी दुःख भोगल्याशिवाय खऱ्या सुखाचा अनुभव येत नसतो हा सिद्धांत आहे. आधी कडू मग खरे गोड असा त्रास भोगीत मोठेपणाचा अभिमान सोडून यात्रा करणारे जे विठ्ठल भक्त आहेत ते खरे धन्य व त्यांच्याच पदरी खरे गोड. पुष्कळ अभिमानाच्या मोठेपणात जे पडले असतील ते केव्हाही भयंकर दुःखकारक अधोगतीची तयारी करतात असे होते. विठ्ठलपदाची खरी ओळख. विठ्ठलपद आणि रामपद हे एकच आहे, परंतु वरचा आणि खालचा हे दोन भेद झाले आहेत. तर वर जायचे म्हणजे खालची अवस्था पूर्ण स्वीकारल्याशिवाय वर जाता येत नाही. असे विष्णू आणि शंकर हे दोन्ही एकच आहे, परंतु जगाच्या कल्याणासाठी त्यांची जशी वरची खालची अशी उलटसुलट अवस्था दिसते आणि त्यापैकी वेडी वाकडी, म्हातारडी, कोतरडी, नागडी, उघडी, बिकारडी, सर्व प्रकारे दुःखी, स्मशानवासी, अमंगल अशा स्थितीत असलेली जी शंकर अवस्था, त्या शंकर अवस्थेची भावभक्ती प्रेम करणारे व त्या शंकर अवस्थेप्रमाणे खालच्या अवस्थेप्रमाणे वागणारे असे ते भक्त अखेर सुलट अवस्थेत अखंड खऱ्या सुखाचे व अत्यंत ऐश्वर्याचे उच्च अवस्थेत असलेले असे वैकुंठ पदाला जाऊन विष्णुरूप होतात. तसेच ते रामपद म्हणजे उच्च अवस्थेतील वरचे विष्णूसारखे समजावे. त्या उच्च अवस्थेतील रामपदाची प्राप्ती झाल्याशिवाय खरे जन्माचे सार्थक नसते. म्हणून त्या रामानेच जगाच्या कल्याणासाठी शंकराप्रमाणे विठ्ठल रूपाने खालचे पद स्वीकारले. खालचे वरचे इत्यादी कोणत्याही प्रकारच्या द्वैतातून जेव्हा मुक्तता होऊन अद्वैत अवस्था येते त्याच वेळेला खऱ्या सुखाचा लाभ मिळतो. म्हणून विष्णू भक्त ते शंकर अवस्थेत येतात व शंकर भक्त विष्णू अवस्थेत येतात. रामकृष्णाचे भक्त विठ्ठल अवस्थेत जातात व विठ्ठलाचे भक्त रामकृष्णाच्या पदाला जातात. असे होता होता द्वैतातून मुक्तता होत असते. म्हणूनच रामाहून उलट अवस्थेत असलेली जी निकृष्ट अवस्था तीच विठ्ठल अवस्था. त्याचा भक्तिमार्ग प्रथम लावावा म्हणून राम विठ्ठल रूपाला आले. विठ्ठल शब्दाचा अर्थ राम शब्दाच्या अगदी उलट आहे. विठ्ठल पूर्ण परब्रह्म रामच आहे, पण तो भक्तांचा उद्धार करून त्यांना रामरूप करण्यासाठी कोणत्या अवस्थेत कोणत्या रूपाने प्रगटला आहे ते दाखविणे आहे. विठ्ठल यात विट अधिक थल असे दोन शब्द आहेत. टकार व थकार यांचा संयोग जेव्हा होतो तेव्हा द्वित म्हणजे ठ होतो. विठू म्हणजे सगळ्यात निकृष्ट व आपल्यासमोर देखील नको कंटाळा येण्यासारख्या अशा वस्तूचे नाव. वीट म्हणजे विष्ठा. तुम्ही म्हणता ना की मला याचा वीट आला. वीट शब्दातील असलेला इकार वेगळा काढला म्हणजे अर्धा व राहिला व वच्या पूर्णतेसाठी आ घालून दिला म्हणजे वा झाला आणि पूर्वीची ई पुढेच आहे आणि ट ही आहेच. म्हणून वीट पासून वाईट हा शब्द मराठीत घाणेरड्या गोष्टींसाठी वापरला जातो आणि त्याच अर्थाचा वीट हा संस्कृत शब्द आहे. आता वीट म्हणजे चांगल्याच्या उलट जेथे आहे त्याचे स्थळ म्हणजे ठिकाण. अत्यंत निकृष्ट ठिकाण जेथे आहे त्याचे नाव विठ्ठल. जसे मूळचे जे एक मुख्य र तेच मायेच्या योगे उत्तम ठिकाण होऊन जी व्यक्ती कौशल्याच्या पोटी आली तीच राम म्हणावे आणि तेच मूळचे र मायेच्या योगे वीट म्हणजे निकृष्ट ठिकाणचे गुणधर्म घेऊन जेव्हा आकाराला आली तेव्हा त्यास विठ्ठल म्हटले जाते. जो विठ्ठल तोच पुढा लोक व्यवहारातील चांगल्या उलट स्थितीत अवतरला. या विठ्ठल रूपाने असलेला बौद्ध अवतार हा रामकृष्णाचाच अवतार आहे. मग अत्यंत वाईट व अत्यंत चांगले हे अद्वैत दृष्टीने एकच आहे. म्हणून राम तोच विठ्ठल, विठ्ठल तोच राम. मग विठ्ठल पदास बदल्याशिवाय रामपद मिळणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी विठ्ठल पदाचा महिमा वर्णन केला आहे. त्या पदाच्या आधारे रामपदाची प्राप्ती करून घ्यावायची. मी एकदा सांगितले आहे की मागील राजाचा व्यवहार चालू राहील, परंतु तो चालू राजाच्या आधारे चालू राहील.
शिवाजी राजाचा सर्व व्यवहार इंग्रज सरकारने मोडला होता काय? त्यापैकी अजून काही चालूच असेल. त्याचा पैसा देखील काही काळ चालू ठेवला होता. त्याने केलेल्या नेमणुका चालू ठेवल्या. तसे मागील अवताराच्या भक्तांना जी देणगी देणे तो चालू अवतारामार्फत दिली जाते. कारण पूर्वीच्या अवतारातच चालू अवताराच्या रूपाने येत असतो. हल्ली विठ्ठल बौद्ध अवतार आहे. रामकृष्ण हे त्रेता द्वापार युगातील अवतार आहेत आणि कलियुगातील अवतार विठ्ठलच आहे. म्हणून त्यास भजले पाहिजे. तुकाराम, नामदेव आदी करून संतांनी हे तत्व आखून त्या आधाराने साधून घेतले व जगास वळण लावून दिले. त्यांनी आपली कामगिरी चांगली केली. परंतु हल्लीचे काही अभिमानी तशी बाजू न स्वीकारता आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही असे दाखवतात. वीट या अर्थाची त्यांना जाणीव नाही व त्या अवस्थेची गोडीही नाही. मग रामाचा अनुभव कोठून येईल? विठ्ठल शब्दाच्या अर्थाप्रमाणे आपल्यास अनुभव आला तर तेथेच राम. खरे निरभिमानी गोरगरीब किंवा गोरगरिबाप्रमाणे वागणारे विठ्ठलाचे वारकरी असतात. तेच त्या विठ्ठलाच्या द्वारे रामपदाला जाण्याचे अधिकारी होतात. मूळ रामपदाची चौथाई विठ्ठल. कलियुग चौथे युग आहे. बौद्ध अवताराची उत्पत्ती विठ शब्दापासून आहे व त्याची अवस्थाही तशाच वेड्यावाकड्या रूपात आणि तशा त्या अवस्थेतच खास बौद्ध अवताराप्रमाणे वागल्यास कोणताही भक्तिमार्ग केल्याशिवाय लोक एकदम उद्धरून जावे अशीच त्या बौद्ध अवताराची एक ठेवण आहे. अशी ही कायम राहिली तर अनावस्था येईल. म्हणून बौद्ध अवताराला शंकराचार्यांनी विठ्ठल नाव देऊन त्याच्या उपासनेचा व भक्तिमार्गाचा प्रसार जगात वाढवला आणि त्याचेच भजन, पूजन, उपास, तपास, भक्तिमार्ग हे केल्याशिवाय उद्धरले जाऊ नयेत अशी योजना केली आहे. म्हणून तुकारामाने त्या विठ्ठलाचा महिमा वाटेल तसा वर्णन करून जगाला भक्तिमार्गाला लावले. हे त्या तुकारामांचे जगावर मोठे उपकार आहेत. कलियुगात बौद्ध अवतार पूर्ण अवतार आहे याची साक्षी राहण्यासाठी शेकडो वर्षांनी उघड्या वगैरे अशा त्यांच्या स्वतःच्या लक्षणांनी म्हणजे माझ्यासारख्या घाणेरड्या वेडावाकड्या नागडा उघडा अशा रूपाने तोच बौद्ध अवतार प्रकट होतो व त्यापासून हजारो जणांचा उद्धार होतो. कोणा विठ्ठल भक्तास वाटेल की आमच्या विठ्ठलास वाईट वाटेल, कोणा विठ्ठल भक्तात असे वाटेल की आमच्या विठ्ठलास वाईट वाटले असे कोणी म्हटले तर त्याला वाईट म्हटले नाही. कारण तो विठ्ठल जगातील सर्व वाईट चांगले म्हणून जेवढे काय असेल नसेल अशा सर्व वस्तूत जगभर तो पुरूनच उरला आहे. तर तोच विठ्ठल रामरूपाने, विष्णुरूपाने, उत्तम गुणधर्मांनी भरून पुरून उरलेल्याची साक्ष दाखवतो आणि निकृष्ट गुणधर्मांनी भरून पुरून उरलेल्याची साक्ष विठ्ठल रूपाने किंवा शंकर रूपाने दाखवतो. त्या निकृष्ट गुणधर्माला अनुसरूनच तो विठ्ठल भक्तांसाठी प्रसंगाने महार धेड झाला व महार चांभार कसाई यांच्या घरात राबला. म्हणून राम, विठ्ठल आणि कृष्ण काय हे सर्व एकच. शंकर देखील अशा वाईट अवस्थेतून स्मशानात राहणे, नागडी राहणे इत्यादी अवस्थेतून अवतरले. ही अवस्था तर विष्णूची आहे. याच्या उलट विष्णू अवस्था अशीच सर्व स्थिती आहे. एकीकडे पूर्ण बनलेला ब्राह्मण व एकीकडे पूर्ण बनलेला मुसलमान. पूर्ण पोचलेला जो मुसलमान त्याला साई म्हणतात. साई म्हणजे विठ अवस्था ज्याने पूर्ण केली तो. म्हणून साईबाबा आपल्या गुरुचे नाव विठ्ठलशाह सांगत होते. खंडोबाच्या देवळाला विठ्ठलाचे देऊळ म्हणत होते. तोच साई पूर्ण बनलेल्या ब्राह्मणाशी एकत्व पाहून अद्वैत स्थितीत जातो आणि पूर्ण बनलेला ब्राह्मण साईंशी एकत्व पाहून अद्वैत स्थितीत जातो. म्हणजे पूर्ण बनलेला ब्राह्मण व पूर्ण बनलेला साई हे दोन्ही एकच. एक निकृष्ट अवस्थेत व एक श्रेष्ठ अवस्थेत अवतार आहे. दोघांच्या आदल्या बदलीने अखेर दोन्ही एकच सच्चिदानंद परब्रह्म अवस्थेत असतात असा अद्वैत सिद्धांत समजून घ्यावा. या अध्यायाचे जितके महत्त्व वर्णन करावे तितके थोडेच होईल. भक्तिश्रद्धेने जे कोणी स्त्री पुरुष या पवित्र अध्यायाची नित्य पठण, श्रवण व पारायण करतील त्यांचे या जन्मातच सर्व घेतल्याचे सर्व सार्थक होईल. खऱ्या विठ्ठल भक्तांना विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन होऊन त्यांना अखेर सुखाच्या परमपदाचा लाभ होईल. कोणत्याही प्रकारे दुःख सहन करण्याची शक्ती येऊन पुढे अमृतासारखा सुखाचा लाभ भेटेल. निश्चयाचे बळ पूर्ण वाढून कोणत्याही सत्कर्माची परमेश्वर कसोटी घेत असता त्या कसोटीत उतरले जातील व कोणतेही सत्कर्म व व्यवहारातील कोणतीही कामे तडीस जातील. मृतजीवांच्या प्रित्यर्थ त्यांच्या श्राद्ध तिथीस किंवा इतर कोणत्याही दिवशी व अंतकाळ समय जर आला या अध्यायाचे पारायण करीत राहिले
तर त्यांना दुष्ट गती न मिळता व पुढे गतीत असलेले तेही निघून त्यांना सद्गती मिळेल. या अध्यायाचे व समग्र ग्रंथाचे जे कोणी नित्य पाठ व पारायण करीत राहतील तर त्यांची व्यवहारात येणारी कुठली संकटे व दुःखी तात्काळ नाहीशी होऊन सर्व सुखाची बाजू सापडेल व सर्वत्र ईश्वर भरलेला आहे याची ओळख होईल. ओम तत्सत इति. श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्रणिताया वाक्सुदाया. परमेश्वरी घटना व नटणे, सत्कर्माच्या पूर्णतेस विघ्नाची जरुरी, विठ्ठलपदाची खरी ओळख इत्यादी विषय विवरण नाम 21 अध्याय समाप्त. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरु. साई ज्ञानाचा वसा घेऊनी साकोरी गाठली हो. हो साई ज्ञानाचा वसा घेऊनी साकोरी गाठली हो. स्मशानात ही बाग फुलविली कन्या सेवा दाटली हो. साई उपासनी होते म्हणून गोदावरी माला बली. माऊली गुरु माऊली माझी उपासनी गुरु माऊली. 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 यातना सोसोनी जीवाच्या, यातना सोसोनी जीवाच्या, दिली कृपेची सावली. माऊली गुरु माऊली माझी उपासनी गुरु माऊली. माऊली गुरु माऊली माझी उपासनी